विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला फायलम इकायनोडर्माटा पर्यंतचे ॲनिमल बघितले होते, त्यांचे कॅरेक्टर्स, एक्झाम्पल. आता आपण आजच्या पिरियडला काय बघणार आहोत बघा. तर फायलम हेमिकॉर्डेटा 9वा फायलम, त्यानंतर फायलम कॉर्डेटा. या फायलमचे दुसरे सब फायलम 3 पडतात एकूण. त्याचे नाव सब फायलम युरोकॉर्डेटा, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सब फायलम दुसरा सेफॅलोकॉर्डेटा, हे 2. आणि तिसरा सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा, तो आपण पुढल्या पिरियडला पाहणार आहोत. यांचे कॅरेक्टर्स आणि एक्झाम्पल. तर बघा, पहिल्यांदा फायलम हेमिकॉर्डेटा. मागच्या पिरियडला मी एक्सप्लेन केलं होतं की व्हाय द फायलम इज कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेटा, बिकॉज here are hemi means semi chordata, they have some characters of chordata animals and some characters of non chordata, म्हणून त्याचं नाव आहे हेमी कॉर्डेटा. हे म्हणजे सेमी. तुमचं कसं आहे, इंग्लिश मीडियम सेमी आहे, म्हणजे अर्धे सब्जेक्ट कॉन्व्हेंटचे, अर्धे सब्जेक्ट मराठी मीडियमचे, म्हणून तसं यांचं पण आहे. हेमी कॉर्डेटा म्हणजे हाफ कॅरेक्टर्स दे शो ऑफ द कॉर्डेटा ग्रुप अँड हाफ कॅरेक्टर्स दे शो फ्रॉम द नॉन कॉर्डेटा ग्रुप, नॉन कॉर्डेटा, ठीक आहे. तर यांचे पाहू कॅरेक्टर्स. बॉडी पार्ट्स, 3 बॉडी पार्ट्स शरीराचे. कोणते कोणते? प्रोबोसिस, कॉलर, ट्रंक. तुमचं कसं आहे, डोकं, मान, धड असं आपले त्यांचे असे भाग आहेत. प्रोबोसिस, कॉलर, ट्रंक. सर्वात वरचा भाग म्हणजे हा प्रोबोसिस, त्यानंतर कॉलर, त्यानंतर ट्रंक, उरलेला भाग. त्यानंतर नोटोकॉर्ड प्रेझेंट इन प्रोबोसिस रिजन ओनली. यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असते, पण फक्त कुठं असते? प्रोबोसिसमध्ये असते, म्हणून त्याला नाव आहे. सो दे आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेटा. मी शॉर्ट लिहिलं. वाय दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेटा? बिकॉज दे पजेस नोटोकॉर्ड इन प्रोबोसिस रिजन ओनली. आणि म्हणून दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲकॉर्नवर्म. याला दुसरं नाव आहे ॲकॉर्नवर्म. पेपरला येते ॲकॉर्नवर्म म्हणजे काय, ते तुम्हाला हे माहिती लिहावी लागेल. म्हणजे ते कोणते ॲनिमल आहेत? मग हेमिकॉर्डेटा ॲनिमल आहेत. प्रश्न कसाही पेपरला विचारला जाऊ शकतो. देन दे लिव्ज इन बरोज इन द शँड. ते वाळूच्या आतमध्ये खाली बीड करून राहतात. बरो म्हणजे बीड करून राहतात. दे लिव्ज इन द बरोज इन शँड. आता इन देअर बॉडी 1 to many pharyngeal gill slits are present. For the respiration, for the breathing process, the gills are in the pharynx region. त्याला म्हणतो आपण pharyngeal gill slits. They are present. Then these animals are unisexual or some may be bisexual. म्हणजे hermaphrodite. दोन्ही प्रकारचे याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत. एक्झाम्पल आहे बॅलॅनोग्लॉसस, शॅकोग्लॉसस, याचे एक्झाम्पल आहेत. 2 माहीत ठेवा नाव, बॅलॅनो आणि शॅकोग्लॉसस कॉमन आहे. हे डायग्राम आहे शॅकोग्लॉससची, हे डायग्राम आहे बॅलॅनोग्लॉससची. प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक, आणि हा टेल रिजन, ठीक आहे. त्या पुढचं फायलम आहे कॉर्डेटा. हे ॲनिमल्स कसे आहेत बघा. नोटोकॉर्ड प्रेझेंट ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. डेव्हलपमेंट होत असताना कोणत्या तरी एका स्टेजमध्ये नोटोकॉर्ड असतेच, म्हणून त्याला म्हटलं आहे कॉर्डेटा. देन सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड. यांच्यामध्ये आणखी काय असते? स्पायनल कॉर्ड असते, जे आपल्या बॉडीमध्ये पण आहे, पाठीच्या कण्यातून गेली आहे बघा, त्यांच्यामध्ये पण असते सिंगल ट्युब्युलर, ट्यूबसारखी स्पायनल कॉर्ड. कोणत्या भागाला? मागच्या, डॉर्सल साईड. फॅरिंजियल गिल स्लिट्स ॲट लिस्ट ॲट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. कोणत्या तरी डेव्हलपमेंट स्टेजच्या कोणत्या तरी डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये ते असते फॅरिंजियल गिल स्लिट्स. संपूर्ण म्हणजे आयुष्यभर नाही, पण कोणत्याही अवस्थेमध्ये असते. जसं नोटोकॉर्ड असते ॲट एनी डेव्हलपमेंटल स्टेज, अशा प्रकारे हे सुद्धा ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज काय असते? फॅरिंजियल गिल स्लिट्स. नंतर ते मग चेंज होते. देन आता हा फायलम कॉर्डेटा जो आहे, जे आपण कॅरेक्टर पाहिले, 2च पहिले काय पाहिजे कॅरेक्टर आपण, 3 पहिले कॅरेक्टर आपण, नोटोकॉर्ड, स्पायनल कॉर्ड आणि फॅरिंजियल गिल स्लिट्स बद्दल.
याच्यानंतर ह्या फायलम कॉर्डेटा इट इज डिवायडेड इंटू 3 स्मॉल क्लास. याचे लहान 3 भाग पडतात, 3 गट. ते कोणते कोणते आहे? युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आपलं इथे समावेश होतो व्हर्टिब्रेटामध्ये. म्हणून त्याच्या याला म्हणतात सब फायलम. म्हणजे फायलम कॉर्डेटा डिवाइड इंटू 3 सब फायलम. ते कोणते? सब फायलम युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि सब फायलम व्हर्टिब्रेटा. त्याला म्हणतो आपण सब फायलम. तर बघा आता सब फायलम म्हणजे कॉर्डेटा ज्या लहान लहान गटात विभाजित होते त्याला म्हणतो आपण कॉल्ड ॲज सब फायलम. आता सब फायलम पहिले पाहू आपण युरोकॉर्डेटा. हे ॲनिमल कसे असतात? युरोकॉर्डेटा ॲनिमल्स दे आर मराईन. मराईन म्हणजे लिव्हिंग इन साल्टी वॉटर, सी वॉटर. त्यांच्या बॉडीवर आवरण असते, बॉडी कवर स्किन लाईक. त्यांच्या बॉडीवर स्किनसारखं आवरण असते, स्किन लाईक कवरिंग. त्याला म्हणतो आपण टेस्ट किंवा ट्युनिक. तर टेस्ट आणि ट्युनिक हे काय आहे? बॉडी कवरिंग, स्किन लाईक बॉडी कवरिंग. आता यांचे लार्वा म्हणजे सुरुवातीचे स्टेज माहिती आहे. लार्वा त्याला फक्त डोकं असते, हेड आणि टेल असते, छोटंसं असतो अगदी सुरुवातीच्या डेव्हलपिंग अवस्थेमधलं आहे ना. आता एकदम हा ॲनिमल मोठा होईल का? नाही. अंड्यातून बाहेर पडते, मग त्या लार्वा तयार होते. बघा अशी तुम्ही मच्छी लार्वा पाहता किंवा तुम्ही बेडकाची नेहमी लार्वा पाहता. स्मॉल म्हणजे सुरुवातीच्या वाढीची अवस्था, त्यांची लार्वा म्हणतो आपण. लार्वा आर फ्री स्विमिंग. लार्वा याचे कसे? अगदी मोकळे पाण्यामध्ये पोहणारे असतात. अँड नोटोकॉर्ड त्यावेळेला यांची कुठे असते? इन द टेल रिजनमध्ये असते, शेपटीमध्ये असते. आता तुम्हाला बोलू लार्वा कसे असतात? हेड आणि टेल असते यांना. तर यांचं नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द टेल रिजन, ओनली टेल रिजन. म्हणून त्याचं नाव आहे युरोकॉर्डेटा. युरो म्हणजे टेल रिजन, कॉर्डेटा म्हणजे नोटोकॉर्ड. दे हॅव नोटोकॉर्ड इन द टेल रिजन, म्हणून त्याचं नाव आहे युरोकॉर्डेटा. आता लार्वास ही झाली सुरुवातीची स्टार्टिंगची स्टेज, डेव्हलपमेंट स्टेज. लार्वानंतर काय होते? लार्वा मेटॅमॉर्फॉसिस म्हणजे चेंज, कन्व्हर्ट इन टू ॲडल्ट. लार्वाची मग वाढ होते आणि याचं काय बनतो? मग प्रौढ ॲडल्ट हा बनतो. कोण? युरोकॉर्डेटा ॲनिमल्स. त्यावेळेला ते फ्री स्विमिंग नाही राहत. लार्वा असेपर्यंत फ्री स्विमिंग, आणि ते एकदा मोठे झाले की आफ्टर मेटॅमॉर्फॉसिस म्हणजे फुल डेव्हलपमेंट दे सेटल डाऊन ॲट दी बॉटम ऑफ ओशन. मग ते महासागराच्या तळाशी जाऊन तिथं स्थिर होतात, वर नाही राहत. हे याचं वैशिष्ट्य खास. ठीक आहे. हर्मॅफ्रोडाईट जनरली, आणि त्यांच्यामध्ये बहुतेकामध्ये दोन्हीही सेक्स ऑर्गन असतात, म्हणजे बायसेक्शुअल असतात, म्हणून त्याला नाव आहे हर्मॅफ्रोडाईट, बायसेक्शुअल. सामान्यपणे एखादा राहील युनिसेक्शुअल, पण जास्तीत जास्त कसे असतात? जास्तीत जास्त असतात हर्मॅफ्रोडाईट म्हणजे बायसेक्शुअल. एक्झाम्पल हर्डमॅनिया आणि डोलिओलम. ही डायग्राम आहे हर्डमॅनियाची. तुमच्या पुस्तकात डायग्राम दोन्ही देऊन आहेत, पण याची लेबल सहित देऊन आहे म्हणून आपण हे घेत आहोत. तुम्ही दोन्ही काढायच्या. ही डायग्राम आहे हर्डमॅनियाच्या. हा आहे, ही डायग्राम आहे हर्डमॅनिया. ॲपायकल ॲपर्चर, इथून अन्न घेतात. ब्रॉन्काईल ॲपर्चर, इथून ते श्वास घेतात. हे टुनिक बॉडी कवरिंग, हे याची बॉडीचा भाग पूर्ण, आणि हे फूट खालच्या भागाला असतात. ही डायग्राम याची हर्डमॅनची. पेपरला येते बरं. डायग्राम तुम्ही खूप प्रॅक्टिस आहे डायग्रामची, अतिशय डायग्रामची तुम्हाला आवश्यकता आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं सब फायलम आहे सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटा म्हणजे काय? दे आर स्मॉल ॲनिमल्स, फिश लाईक ॲनिमल्स. माशाप्रमाणे दिसतात ते, मासे नाही पण ते लाईक द फिश, दे लुक लाईक द फिश. मराईन ॲनिमल्स, ते पण कुठे राहतात? इन द साल्टी वॉटर, समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा महासागराच्या पाण्यामध्ये राहतात. नोटोकॉर्ड प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. काय म्हटलं? यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असते, परंतु पूर्ण बॉडीभर असते. आता याच्या पूर्वी जे पाहिले आपण युरोवाले, फक्त कुठे असते? यांच्या टेलमध्ये असते नोटोकॉर्ड. पण यांचं असं नाही. इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज, बघा हे नोटोकॉर्ड आहे कम्प्लीट इन द बॉडी लेंथ, थ्रू आउट द बॉडी लेंथ. फॅरिंग्स व्हेरी लार्ज, बघा यांच्या फॅरिंग्स खूप लार्ज आहे. विथ गिल स्लिट्स, फॅरिंगमध्ये काय आहेत? गिल स्लिट आहेत, म्हणून म्हटलं आहे फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज विथ गिल स्लिट्स. These animals are unisexual. एक्झाम्पल आहे एम्फिऑक्सस. हे डायग्राम आहे एम्फिऑक्ससची. बघा हे नर्व कॉर्ड आहे, डोक्यातल्या भागात असते. हे नोटोकॉर्ड आहे, अक्रॉस द बॉडी लेंथ आहे. त्यानंतर हे फॅरिंजियल गिल्स आहेत, हे लिव्हर, हे इंटेस्टाईन, हे गोनॅड्स आणि हे ॲनस,
विष्ठाबाहेर टाकण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण हे शिकल्याबद्दल माहिती. ठीक आहे, इथे आपण थांबूया. आता राहिलं याच्यामधलं तिसरा सब फायलम, म्हणजे फायलम कॉर्डेटामधला तिसरा सब फायलम, ज्याचं नाव होतं व्हर्टिब्रेटा. ते आपण पाहू पुढल्या पिरियडला. ठीक आहे, ओके.